हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. भरपूर जणांनी कमेंट्स केली होती की ताई स्लीवची कटिंग दाखवा. तर आज तो व्हिडिओ आलेला आहे स्लीव्सच्या कटिंगचा. याच्यामध्ये तुमचे जेही डाऊट्स असेल ते सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होणार आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे, तो सगळ्या साईजसाठी तुम्हाला कसा यूज करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. त्या भरपूर जणांना स्लीव कट करताना भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात, तर ते सगळे प्रॉब्लेम्स आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. स्लीव्सची घडी किती घ्यायची, कॅप हाईट किती घ्यायचं, या पद्धतीने तुम्ही स्लीव्सची कटिंग करणार ते एकदम परफेक्ट बसणार. आणि इथे मी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे. स्लीव मध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे इथे कव्हर होणार आहे. स्लीव्स आपली टाईट होते, वरच्या बाजूला येते, तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. तर चला व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी सगळ्यात पहिले मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. 5 इंचावर आपला राऊंड हा 13 इंच आहे. 8 इंचावर आपला राऊंड हा 11.5 इंच आहे. आणि आपली एल्बो स्लीव्ज आहे तिथे आपला राऊंड येते 10.5 इंच. ठीक आहे. तर हे 3 मेजरमेंट घ्यायचे क्लायंटचे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगते स्लीव कशा पद्धतीने कट करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे तर आपल्याला एक साईज घ्यायची आहे चेस्टची. तर आजची जी चेस्टची साईज आहे ती 34 इंच आहे. चेस्ट आहे 34 इंच. मी या मापानुसार सांगणार आहे, पण तुम्हाला साईज नुसार काय चेंजेस करायचे आहे, फॉर्म्युला कसा यूज करायचा हे सगळं मी सांगणार आहे. ठीक आहे. ही स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट मार्किंग येते आपली लेंथची मार्किंग. तुमच्या स्लीवची जेही लेंथची मार्किंग असेल ते तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. स्लीवची लेंथ आहे आपली 11 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून काय करायचे, मार्किंग करायचे. तर 12 करते. तुमच्या स्लीवची लेंथ ही 8 इंच असेल किंवा 9 इंच असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून काय करायचं, मार्किंग करायची आहे. आता सेकंड मार्किंग येते बाहीची घडी किती घ्यायची. तर बाहीची घडी घेण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कसा यूज करायचा ते सांगते. फॉर्म्युला काय आहे, चेस्ट म्हणजे छाती भागिले 4 आणि प्लस हाफ इंच. ठीक आहे. तुमची जेही चेस्ट असेल त्याचा चौथा भाग प्लस हाफ इंच आपल्याला करायचा आहे. ती तुमची राहणार बाहीची घडी. ठीक आहे. आता हे बघा कसं यूज करायचं. चेस्ट आहे, आता इथे मी चेस्ट घेतली आहे 34 इंच. तुमची जेही चेस्ट असेल ते तुम्हाला घ्यायची आहे. त्याचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हाफ इंच काय करायचं आहे, प्लस करायचा आहे. 34 भागिले 4 किती आला, 8.5 इंच. आणि त्याच्यामध्ये आपण प्लस करू हाफ इंच, किती आला, 9 इंच. तर आपली जी बाईची घडी आहे ती किती इंचाची आहे, 9 इंचाची. तुम्ही हा फॉर्म्युला लिहून ठेवू शकता. इंचावर इथे मार्किंग करते. दोन्ही साईडला मार्किंग करून घेते आणि एक बॉक्स बनवते. तुम्हाला बनवायची गरज नाही, कारण की जर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर जर कट करत असाल तर डायरेक्ट ते 4 पदरी आपल्याला कपडा फोल्ड करायला लागतील. आता मी इथे डबल फोल्ड केलेला आहे कारण की पेपरवर दाखवत आहे म्हणून. जर तुम्ही इथं डायरेक्ट कपड्यावर जर कट करत असाल तर तुम्हाला 4 पदरी कपडा घ्यायचा आहे आणि आपण ही जी फोल्ड बाजू आहे त्या साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे. सगळ्या साईजसाठी आहे आणि एकदम परफेक्ट बसते. आपली बाही कुठेही कमी पडत नाही. याच्यानंतर आपल्याला 3 मार्किंग करायचे. जेव्हा आपण एल्बो स्लीव शिवत असतो की नाही, आपल्याला 5 इंचाची मार्किंग आणि 8 इंचाची मार्किंग कंपल्सरी आहे सगळ्या क्लायंटची घेऊन घ्यायची. कारण भरपूर वेळा काय होतं की आपला जे बायसेप मध्ये हा जो भाग असतो इथे टाईट होते. ठीक आहे. ते टाईट का बरं होते, कारण की नाही का तिथे आपण ॲक्युरेट मेजरमेंट घेत नाही. आणि मग ज्याचं जे बायसेपचा पार्ट असतो कधी कुणा कुणाचा हेवी असते आणि हेवी असल्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त टाईट होते. ठीक आहे. ते सगळे प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी आपल्याला हे 2 मेजरमेंट घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर 5 इंचावर घ्यायचं आहे तर आपल्याला अर्धा इंच आपली इथे शिलाईमध्ये जाते, म्हणून आपण इथं 5 इंच प्लस करायचं हाफ इंच आणि 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि इथे 8 इंच आणि हाफ इंच प्लस करून 8.5 इंचावर मार्किंग करायची. आणि ही आपली स्लीवची लेंथ आहे. इथं झालं. फक्त हे मार्किंग करून ठेवायचं इथे. आता सध्या आपल्याला काही करायचं नाहीये. आता सेकंड फॉर्म्युला येते जिथे भरपूर जणांना प्रॉब्लेम्स येते, ते आहे आपली कॅप हाईट. कॅप हाईट किती घ्यायचा किंवा आपल्याला डाऊन किती जायचं आहे, बाहीचा जो शेप आहे तो किती इंचावर द्यायचा, हे सगळे प्रॉब्लेम्स असतात. तर याचा आपला फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलानुसारच आपल्याला घ्यायचं आहे. आपला बाहीचा जो शेप आहे आणि कॅप हाईट त्याचा आपला फॉर्म्युला आहे छाती
भागिले 10 हा आपला फॉर्म्युला आहे. छाती आपली 34 इंच आणि त्याचा 10वा भाग म्हणजे एकदम ऍक्युरेट समजून जायचं 3.4 3 इंच होते. 34 भागीला 10 3.4. ठीक आहे. जर तुमची 36 साईज असेल तर त्याचा 10वा भाग म्हणजे 3.6. समजलं. ह्याचा बाईचा शेप हा आपल्याला साईज नुसार करावं लागतं. जसं जसं तुमची चेस्टची साईज वाढत जाते तसं तसं तुम्हाला इथे डाऊन पण जास्त घेणार. जशी चेस्टची साईज कमी असणार तर डाऊन कसं असणार, कमी असणार. बघा, जेव्हा चेस्टची साईज कमी तर डाऊन पण आपल्याला इथे कमी येणार. चेस्टची साईज जशी हेवी होत जाणार तसं आपल्याला डाऊन पण कसं जास्त मिळणार, कारण की हा प्रॉपर शेप आपल्याला आपल्या बॉडीनुसार मिळणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं किती मिळालं आहे, 3.4. आपल्याला ह्या साईडने इथून आपल्याला काय करायचं आहे, 3.4 वर मार्किंग करायची आहे. आता 3.4 म्हणजे हाफ इंचवर एक लाईन कमी. इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. या साईडनी पण आपण मार्किंग करून घेऊ म्हणजे आपली लाईन हे स्ट्रेट येणार. हाफ इंचवर एक लाईन. बाहीची घडी किती आपली 9 इंच आणि बाहीचा शेप किती आलेला आहे 3.4. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता त्याच्यानंतर साईडून आपल्याला 1.5 इंच आपण जे मार्जिन ठेवतो ते किती इंच ठेवतो, 1.5 इंच. तर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. ही मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे आपलं अनफोल्ड साईड आहे, ठीक आहे, तिथे आपल्याला मॅच करायचं आहे. या पद्धतीने एकदा ब्लाऊज शिवून बघा, एकदम परफेक्ट आहे. प्रत्येक साईज साठी हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही स्टिच करणार एकदम परफेक्ट तुमचं स्लीव्स इथं अटॅच होणार आहे. त्यानंतर ही लाईन जेव्हा आपण आखली त्याच्यानंतर आपलं याचं काय करायचं आहे, सेंटर घ्यायचं आहे. सेंटर घेऊ आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर सेंटर आणि जे इथली खालची मार्किंग आहे त्या दोन्हीचं पण आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. आणि या दोन्हीचं पण इथून हे अनफोल्ड साईड आणि सेंटर त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. हे 3 मेजरमेंट इथे आता आपण 3 मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्हाला शेप जरी बनवता येत नसेल तरी या मार्किंग नुसार तुमचा ऍक्युरेट तुम्हाला इथं शेप मिळणार आहे. ठीक आहे. ही जी मधली जी आपलं सेंटर आहे तिथे मेजरिंग टेप ठेवायचं. आता मेजरिंग टेप कसं ठेवायचं, बिलची कोणतीही लाईन तुम्हाला या लाईन सोबत मॅच करायची. कोणतीही लाईन 3 इंच घ्या 2 इंच पण कोणतीही एक लाईन तुम्हाला इथं मॅच करायची आहे. इथून पाव इंच वरच्या बाजूला मार्किंग करायची आहे आणि पाव इंच आपल्याला खालच्या बाजूने मार्किंग करायची. ठीक आहे. काय म्हटलं, कोणती एक लाईन मॅच करायची. जसा ती लाईन जात आहे क्रॉसवर तशीच मार्किंग आपली इथं मेजरिंग टेप आपल्याला काय करायचं, सेट करायचं आहे. आणि वरच्या बाजूला पाव इंच आणि खालच्या बाजूला पाव इंच म्हणजे 0.25 आणि 0.25 खाली ही मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर सेम हे जी खालची बाजू आहे इथे सुद्धा आपल्याला 0.25 काय करायचं आहे, मार्किंग करायची आहे. ठीक आहे. इथे 0.25 इथे 0.25 मार्किंग करायची आहे. आणि ही जी मार्किंग आहे इथून सुद्धा आपल्याला 0.25 म्हणजे पाव इंच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. 1 2 हे मार्किंग आपल्या झाले आहे. आणि या बाजूने आपल्याला 1 इंच इथे मार्किंग करायची. आता ह्या सगळ्या मार्किंग आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपल्याला शेप द्यायचा आहे. हे सगळ्या साईजसाठी आता हे जे आहे पूर्ण हे सगळ्या साईजसाठी सेम याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. इथून आपले स्ट्रेट राहणार म्हणजे बिलकुल सरळ राहणार. इथून आपल्याला शेप देणं सुरू करायचं आहे. आपण आता हा पाठीमागचा जो भाग असतो त्याचा आपण शेप देणार आहे. बघा, इथून आपल्याला बिलकुल म्हणजे आपण असं डॉट डॉट मध्ये आपण इथं लाईन आखून घेऊ म्हणजे आपलं चुकणार नाही. त्याच्यानंतर ही जी खालची मार्किंग आहे त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. समजली इथं ना. आता ह्या मार्किंगला आपल्याला इथे मॅच करू त्याच्यानंतर आपल्याला इथे मॅच करायचं आहे. समजलं इथपर्यंत. जर तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं शेप देऊ शकता. ठीक आहे. आणि मग फ्रेंच कर्वला आपल्याला इथून काय करायचं आहे, पलटी करायचं आहे आणि इथून जसा शेप जात आहे त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बघितलं, फ्रेंच कर्वनी सुद्धा आपलं इथं प्रॉपर आलेलं आहे. आपण हाताने जरी आपण शेप दिला तरी सुद्धा आपल्याला प्रॉपरच शेप मिळालेला आहे. ठीक आहे. कारण की आपण हे जे मार्किंग केली आहे त्याच्यानुसार जर आपण शेप देणार तर एकदम परफेक्ट येणार. आता ही मार्किंग झाली आपल्या बॅक साईडचा शेप जो आहे ना त्याची. आता आपण फ्रंटची मार्किंग करणार आहोत. आता सेम त्याच पद्धतीने इथून आपल्याला मार्किंग घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही मार्किंग इथे मॅच करायची आहे. आता एक मार्किंग झाली. आपल्याला इथे जो पॉइंट आहे तिथून आपल्याला 0.25 वरती मार्किंग करायची म्हणजे पाव इंच. आणि आपल्याला आता आतमधला शेप द्यायचा आहे. आता या
इथूनच द्यायचा आहे बिलकुल. हे आपलं असं डॉट डॉट लक्षात ठेवायचं आणि खालच्या बाजूला आपल्याला असंच या डॉटला मॅच करायचं आहे आणि इथून आपल्याला सेम आता इथं मॅच करत जायचं आहे. ठीक आहे, मी फ्रेंच कर्वनी इथे सेट करून घेते. बघू शकता शेप किती व्यवस्थित आलेला, जे मछलीचा शेप म्हणतात ना आपण, यायला पाहिजे सेम तसा आलेला आहे ते. ठीक आहे, आता 5 इंचावर आपलं किती होतं, 13.5 इंच. 13.5ची आपल्याला हाफ करायची आहे, तर 6.5 इंच. तर इथे आपल्याला 6.5 इंचावर मार्किंग करायचे. 8 इंचावर 11.5 इंच, त्याची आपल्याला हाफ करायची आहे, 5.6 5.6 इंच. आता 11 इंचावर किती आहे, 10.5 इंच. 10.5ची आपल्याला हाफ करायची आहे, तर 5.25 इंच. 5.25 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आणि इथून आपण शिलाई मार्जिन आपल्याला किती घ्यायची आहे, 1.5 इंच. आता ही जी 1.5 इंचाची मार्किंग आपली शिलाई मार्जिन आहे, ती आपल्याला इथे काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. ठीक आहे, आणि ही जी मार्किंग आपली इथं आपण 1.5 इंचाची मार्किंग केली होती त्या आतमधल्या बाजूला, ती मार्किंग आणि ही मार्किंग आपल्याला मॅच करायची. ह्या दोन मार्किंगला आपल्याला मॅच करायचं नाहीये. आपलं इथपर्यंत सगळं झालेलं आहे, मार्किंग आपण केलेली आहे. त्यानंतर आता इथे आपण हे दोन मार्किंग का बरं केलेली आहे, कारण की भरपूर जणांचा बायसेपचा जो पार्ट असतो तो खूप हेवी असते आणि त्यामुळे इथं आपल्याला स्लीव खूप टाईट होते. यानुसार जर आपण मेजरमेंट केलं तर आपल्याला लक्षात येणार की इथे आपल्याला लुझिंग मिळत आहे. जर आपल्याला लुझिंग मिळत आहे तर आपल्या इथे हे जे स्लीव कटिंग आहे ते एकदम प्रॉपर आहे. कुठल्याही इथं आपल्या स्लीव मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला इथं कट टू कट मिळत असेल तर तुम्हाला इथे स्लीव मध्ये प्रॉब्लेम येणार, कारण की तिथे तुम्हाला लुझिंगच नाही मिळणार, तर हे खूप जास्त टाईट होऊन जाणार. ठीक आहे, तर त्यावेळी काय करावं लागेल, त्यावेळी आता मी तुम्हाला सांगून देते, फक्त इथं काही करायची गरज नाहीये. पण जर तुम्हाला खूप जास्त तिथे टाईट होत असेल किंवा तुम्हाला लुझिंग तिथे मिळत नाहीये, तर काय करायचं, तर आपल्याला इथून थोडीशी लेंथ आपल्याला काय करावी, वाढवावी लागेल. ठीक आहे, 1/2 इंच तुम्ही इथून वाढू शकता. आपल्याला इथे लुझिंग किती हवी असते, 1/5 इंच किंवा 1/2 इंच जर एक्स्ट्रा मिळत असेल तर ठीक आहे. पण आपल्याला इथे एकच लाईन आपल्याला लुझिंग मिळत असेल तर थोडंसं आपण ह्या साईडने इथून 1/5 इंच मार्किंगला काय 1/5 इंच आपण इथे वाढवून घ्यायचं इथे, आणि इकडून सुद्धा आपण 1/5 इंच वाढवून अशी मार्किंग करून घेऊ, म्हणजे तुम्हाला इथं लुझिंग मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्या स्लीव्सचं इथे कटिंग करून झालेली आहे. आय होप, मला असं वाटते की मी इथे तुमचे सगळे स्लीव्सचे जे प्रॉब्लेम्स होते एल्बो स्लीवचे, ते इथे मी तुमचे सॉल्व्ह केलेले असावे. आणि जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आले तर नक्की मला कमेंट करून सांगा, आणि ही जी तुम्हाला मेथड आहे सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि या पद्धतीने एकदा तुम्ही स्लीव्स शिवून बघा, खूप छान परफेक्ट बसते. मला वाटत नाही की तुम्हाला या व्हिडिओ नंतर दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज आहे. आपण स्लीवला कट करून घेऊ. आपण याला ओपन करू आणि समोरचा शेप आपण इथे कट करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत आपलं स्लीव्सचं इथे कटिंग झालेली आहे. सेम तुम्ही या पद्धतीने कट करा, एकदम परफेक्ट बसते. जर तुम्हाला शॉर्ट स्लीवचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट स्लीव बद्दल सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.